तर नेक्स्ट सूत्र आहे प्राधान्यक्रम ठरवा. माणसाच्या आयुष्यातील यशाचं आणि समाधानाचं गणित ज्या गोष्टीवर अवलंबून असतं ती गोष्ट म्हणजे त्या प्राधान्यक्रम. जगात प्रत्येकाला दिवसाचे 24 तास मिळतात. अंबानी असो किंवा सामान्य कामगार, काळाने कोणालाही 1 सेकंद किंवा जास्त किंवा कमी दिलेलं नाही. तरीही काही लोक आकाशाला गवसणी घालतात आणि काही लोक तिथेच खितपत पडतात. यातील फरक वेळेचा नसून तर वेळेत आपण काय करतो त्या निवडीचा आहे. जीवनात अनेक गोष्टी एकाच वेळी समोर येतात. सुख, दुःख, कर्तव्य, संकट, मोह. अशा वेळी नेमकं कशाला महत्त्व द्यायचं हे ज्याला समजलं त्याने जग जिंकलं. त्यासाठी संत तुकाराम महाराज एका शेतकऱ्याचं इतकं दाहकाने अंगावर शहारे आणणारं उदाहरण देतात की ते ऐकून काळजाचा थरकाप उडावा. पण त्या उदाहरणातच जीवनाचं सर्वात मोठं सत्य लपलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की शेतकऱ्याच्या घरात कदाचित एखादी दुर्दैवी घटना घडली असेल, पण अगदी घरात एखादं प्रेत पडलेलं असेल, पण बाहेर आकाशात ढग दाटून आलेत असतील आणि पाऊस पडला असेल, तर तो शेतकरी काय करतो? तो त्या दुःखात बुडून बसत नाही. तो त्या प्रेताला तात्पुरतं झाकून ठेवतो आणि आधी शेतात पेरणी करायला धावतो. हे ऐकायला खूप निष्ठुर वाटू शकतं, पण यात एक प्रचंड मोठी जबाबदारी आणि शहाणपण दडलं आहे. कारण त्या शेतकऱ्याला माहीत आहे की मयत झालेल्या व्यक्तीसाठी जर रडत बसलो तर निघून गेलेला जीव परत येणार नाही. पण जर आजचा हा पावसाचा हंगाम साधला नाही तर वर्षभर घरातली जिवंत माणसं उपाशी मरतील. रडणं उद्याही होऊ शकतं, अंत्यसंस्कार काही तासानंतर सुद्धा होऊ शकतात. पण पाऊस आणि पेरणीची वेळ कोणासाठीही थांबत नाही. ती वेळ निघून गेल्यावर रक्ताचं पाणी करून पीक येणार नाही. हा जो कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यालाच म्हणतात प्राधान्यक्रम ठरवणे. आपल्या आयुष्यात सुद्धा दररोज असे प्रसंग येतात. आपल्यासमोर 2 पर्याय असतात. एक म्हणजे मढ म्हणजेच घडून गेलेल्या गोष्टी, भूतकाळातील अपयश, कोणाशी तरी झालेलं भांडण किंवा मनाला लागलेलं दुःख. आणि दुसरा पर्याय असतो पेरणी, म्हणजेच भविष्य घडवण्यासाठी आज करण्याचे कष्ट, आज घ्यायची मेहनत. दुर्दैवाने 90% लोक मड सांभाळत बसतात. काल कोणीतरी माझा अपमान केला, 5 वर्षापूर्वी माझं नुकसान झालं, माझ्या नशिबाने साथ दिली नाही, या जुन्या मृत विचारांना कवटाळून आपण बसतो आणि इकडे वर्तमानाचा पाऊस, संधीचा पाऊस पडून निघून जातो. जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपण जागे होतो, पण जेव्हा हातात काहीच उरलेलं नसतं. त्यामुळे यशस्वी व्हायचं असेल तर भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व द्यायला शिका. भावना तुम्हाला भूतकाळात अडकवून ठेवतात, जर कर्तव्य तुम्हाला भविष्याकडे घेऊन जाते. या अभंगात महाराज एक सुंदर रूपक वापरतात. ते म्हणतात, ओटीच्या परीस मोठी ते वाढे. याचा अर्थ जे धान्य आपण ओटीत बांधून ठेवतो ते फक्त खाण्यापुरतं कामाला येतं, ते कधी वाढत नाही. पण जे धान्य आपण मुठीत धरून मातीत फेकतो ते अनेक पटीने उठून परत येतं. इथे ओटीतलं धान्य म्हणजे तात्पुरतं सुख, चैन, आराम. मुठीतलं धान्य म्हणजे कष्ट, त्याग, गुंतवणूक. आपल्याला सवय असते आजच्या आज सुख मिळवण्याची, पण पगाराची वाट बघतो ती खर्च करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी नाही. आपण सुट्टीची वाट बघतो ती लोण्यासाठी, काहीतरी नवीन शिकण्यासाठी नाही. जो माणूस आजच्या सुखाचा त्याग करून आजचा वेळ आणि पैसा भविष्यासाठी पेरतो त्यालाच उद्याची समृद्ध पिके मिळते. प्राधान्यक्रम तेच आहे. खर्च करण्यापेक्षा पेरण्याला महत्त्व द्या. मग तो पैसा असो किंवा वेळ असो किंवा प्रेम असो. काळाची सत्ता आपल्या हातात नाही काळ सत्ता आपुली हाती. आपण म्हणतो उद्या करेन, नंतर बघू, पण उद्या आपण असू किंवा नसू याची शाश्वती कोण देणार? मृत्यू कोणालाही पूर्वसूचना देऊन येत नाही. ती संधी आज तुमच्या दारात उभी आहे, ती उद्या असेलच असं नाही. बऱ्याचदा तरुणांना वाटतं की आमच्याकडे खूप वेळ आहे, पण हा भ्रम आहे. तारुण्य हे पावसाळ्यासारखे असते. याच काळात कष्टाची पेरणी करायची असते. एकदा का हे वय निघून गेलं की नंतर पश्चाताप करण्यापलीकडे हातात काहीच उरत नाही. जाणती माणसं म्हणूनच गुंती उगवतात. म्हणजे काय तर क्षुल्लक गोष्टींमध्ये स्वतःला अडकून ठेवत नाहीत. कोणाशी वाद घालणं, टी व्हीवर तासनतास वेळ घालवणं, सोशल मीडिया स्क्रोल करत बसणं, या सर्व मडं झाकण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. तिथेच आपली ऊर्जा वाया घालवणं मूर्खपणाचं आहे. त्यापेक्षा त्याच वेळेत एखादं पुस्तक वाचणं, नवीन कौशल्य शिकणं, व्यवसायात लक्ष देणं ही पेरणी आहे.
आज स्वतःला प्रश्न विचारा की माझ्या आयुष्यात सध्याची पेरणीची वेळ आहे की रडण्याची वेळ आहे? मी कशाला महत्त्व देतोय? जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास ही तुमची पेरणी आहे आणि मोबाईलवरचे चॅटिंग हे मळं आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर ग्राहकांचे समाधान ही पेरणी आहे आणि स्पर्धकाचा द्वेष करणं हे मळं आहे. आपल्याला वाटतं की आपण दोन्ही एकाच वेळेला करू शकतो, पण नाही. लक्ष एकच असू शकतं. शेतकऱ्याने जर प्रयत्नाकडे बघत पेरणी करण्याचा प्रयत्न केला तर वाफे नीट येणार नाहीत. पूर्ण एकाग्रतेने निष्ठुर होऊन भावनांना आवर घालून कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. कधी-कधी प्राधान्यक्रम निवडताना आपल्याला खूप कठोर व्हावं लागतं. लोक तुम्हाला स्वार्थी म्हणतील, लोक म्हणतील की याला भावना नाहीत. पण लक्षात ठेवा, जेव्हा पीक येईल आणि घर धान्याने भरेल, तेव्हाच लोक तुमचं कौतुक करतील. उपाशीपोटी आणि अपयशी माणसांच्या भावनांना जग किंमत देत नाही. यशस्वी माणसाच्या कठोरपणाला जग सलाम करतात. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करी तो शहाणा मृत्यू लोकी. म्हणजे जो शहाणा आहे तो या सूचनेचे पालन करतो. तो हे ओळखतो की मृत्यू लोकात काहीच शाश्वत नाही, फक्त कर्म शाश्वत आहे. त्यामुळे जोपर्यंत अंगात ताकद आहे, तोपर्यंत बुद्धी शापूत आहे, तोपर्यंत स्वतःचं हित साधून घ्या. इथे स्वहित म्हणजे केवळ स्वार्थ नव्हे तर आत्मउद्धार आणि प्रगती. एक गोष्ट लक्षात ठेवा, पेरणीचा हंगाम खूप छोटा असतो. आयुष्यातील सुवर्णसंधी काही माणसांसाठी येतात. अशा वेळी जर तुम्ही आळस केलात किंवा माझा मूड नाही, मला कंटाळा आलाय अशी कारणं देत बसला तर निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही. निसर्गाचा नियम साधा आहे, जो पेरतो तोच उगवलेलं खातो. ज्याच्या पेरणीने विश्रांती घेतली त्याला कापणीच्या वेळी फक्त रिकामे रान बघायला मिळते. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला विचारा, आजच्या दिवसातली माझी सर्वात महत्त्वाची पेरणी कोणती? आणि ती गोष्ट झाल्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीला हात लावू नका. मग भले जगात काहीही घडो, शेवटी हे सूत्र आपल्याला वेळेचा आदर करायला शिकवते. मड झाकून पेरणी करणे याचा अर्थ भावनाशून्य होणे नव्हे, तर भावनांपेक्षा भविष्याला मोठं मानणे. रडणाऱ्याच्या अश्रू पुसायला तेव्हाच कोणीतरी येईल जेव्हा त्याच्या घरात खायला दाणे असतील. त्यामुळे आधी घर भरण्याची आणि स्वतःला सक्षम करण्याची तजवीज करा. दुःखाचे, अपमानाचे, नैराश्याचे गाठोडे बाजूला ठेवा आणि जोमाने कामाला लागा. कारण पाऊस पडतोय आणि हीच वेळ आहे पेरणीची. भूतकाळातील दुःखाचं मडं सांभाळत बसू नका. वर्तमानातील संधीचा पाऊस बघून गेला तर भविष्य कोरडं ठरेल. रडणं उद्याही होऊ शकतं, पण पेरणीची वेळ निघून गेली की ती पुन्हा येत नाही. ओटीत साठवलेले सुख संपून जातं, पण मुठीतून पेरलेले कष्ट व्याजासहित परत मिळतं. जगातील सर्व यशस्वी माणसांमध्ये एकच साम्य आहे, त्यांनी भावनांपेक्षा कर्तव्याला जास्त प्राधान्य दिलं. उद्याची वाट बघू नका, कारण काळाची सत्ता तुमच्या हातात नाही. जे करायचे आहे ते लवलाहो करा. जो हंगाम साधतो तोच मालक होतो, जो विचार करत बसतो तो मजूर होतो. भावना तुम्हाला जागेवर खिळवून ठेवतात, पण प्राधान्यक्रम तुम्हाला ध्येयापर्यंत नेतात.